संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती अखेर काल चार्ज फ्रेम करण्यात आली. फक्त वाल्मिक कराड याच्यावरच नाही, तर त्याच्या सर्व टोळीवरती, वाल्मिक कराडच्या गँगवरती आरोप निश्चिती करण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाचं, कालपासून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना प्रश्न पडला की ही चार्ज फ्रेम म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. संतोष देशमुख यांच्याच खून प्रकरणात नाही, तर कायद्यातल्या प्रत्येक कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपीवरती अगोदर चार्ज फ्रेम केलं जातं आणि मग तिथून पुढं या खटल्याची ट्रायल चालू केली जाते. संतोष देशमुख यांच्या गुन्ह्यामध्ये, यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडसह त्याची जी गँग आहे त्यांच्यावरती ज्यावेळी चार्ज फ्रेम झाला, त्याच्यामध्ये कायदेशीर क्षेत्रामध्ये किंवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये अनेक लोक एकच सांगायला लागलेत की आत्ता वाल्मिक कराड याच्या गळ्याभोवतीचा फास आवळत चालला आहे. या गुन्ह्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल स्वतः कोर्टामध्ये हजर राहून ही चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली. मात्र नेमकी ही चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया काय असते, कोर्टामध्ये ज्यावेळेस असे मोठे मोठे गुन्हे होतात किंवा या सगळ्या स्टेप काय असतात आणि पुढं आता ही केस कशा पद्धतीने चालणार, हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, कायद्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाचा जो खटला सध्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये जो चालू आहे, तो किती व्यवस्थित चालू आहे किंवा त्याच्यावरती लोकांच्या काही शंका उपस्थित होतात. कारण वाल्मिक कराड हा एक राजकीय हस्तक आहे, एका नेत्याचा हस्तक आहे आणि त्याला वाचवलं जाऊ शकतं, अशा पद्धतीच्या ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत त्याला आता कुठेही दुजरा मिळत नाही. कारण आता या विशेष न्यायालयानं ज्या पद्धतीनं खटला चालवलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांनी ज्या पद्धतीने पुरावे गोळा केलेले आहेत त्याच्यातून वाल्मिक कराड कुठेही सुटेल अशा प्रकारची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. त्याची कारणं काय आणि मुळातच ही चार्ज फ्रेम ही सगळी प्रक्रिया काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही गुन्हा दाखल झाला म्हणजे कोणतीही घटना घडली तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी असते ती तक्रार असते, त्याला आपण FIR म्हणतो. आणि त्या FIR मध्ये जो जो मजकूर लिहिलेला आहे त्या मजकुरावरून पोलीस त्या FIRच्या याच्यानुसार पुढं तपास करत असतात. आता FIR झाली आणि जो तपास केला, म्हणजे थोडक्यात काय की त्या घटनेच्या वेळेस कोण कोण साक्षीदार होते, घटनास्थळ कुठलं होतं, तिथं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काय आहेत का, टेक्निकल काही एव्हिडन्स आहेत का, म्हणजे हे सगळे पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेला, ह्या तपास प्रक्रियेला साधारणतः पूर्वी म्हणजे IPC मध्ये 3 महिन्याचा कालावधी दिला जायचा. 3 महिन्यामध्ये त्या गुन्ह्यातलं चार्जशीट हे कोर्टात दाखल करायचं असतं. आता चार्जशीट म्हणजे काय, तर दोषारोपपत्र. म्हणजे काय, तर आरोपींनी हा गुन्हा कसा कसा केलेला आहे आणि त्याचे सगळे आय विटनेस म्हणा, त्याच्या बाबतीतले काही मोबाईलचे पुरावे म्हणा, म्हणजे आता अलीकडच्या काळ रक्ताचे नमुने, ठसे, एखादा खुनाचा गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये वापरलेला हत्यार ते जप्त करणं असेल, मग ह्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात त्या सगळ्या चार्जशीटमध्ये येतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर संतोष देशमुख यांना ज्या दांडक्यानं, ज्या वायर रूपनं मारलेलं होतं, ते वायुरूप ज्यावेळेस जप्त केले जातात त्यावेळेस तिथं सरकारी पंच उभा केले जातात आणि त्यांच्या समक्ष आरोपींनी ते पुरावे सगळे सादर केलेले असतात, म्हणजे काढून दिलेले असतात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला दोषारोपपत्र म्हणतात. दोषारोपपत्र ज्यावेळेस कोर्टामध्ये जातं त्याच्यानंतर आरोपीच्या बाजूनं सुद्धा त्या दोषारोपपत्रामध्ये मी हा गुन्हा केलेला नाही अशा प्रकारची मांडणी करायचा एक अधिकार त्यांना देखील असतो. बहुतेक खूप कमी केसेसमध्ये असं घडतं. मात्र जिथं पैसेवाला आरोपी आहे किंवा जो श्रीमंत आहे ते अशा पद्धतीचं ते डिस्चार्ज करण्याची मागणी करतात. म्हणजे दोषारोपपत्र झाल्याच्या नंतर हा गुन्हा मला मान्य नाही आणि मला या गुन्ह्यातून वगळा, जसं की वाल्मिक कराडनं केलेलं होतं, तर ते डिस्चार्जचं ॲप्लिकेशन सुद्धा वाल्मिक कराडनं केलेलं होतं. ते ॲप्लिकेशन, तो अर्ज जे मोक्का न्यायालय आहे, जे विशेष न्यायालय आहे, त्यांनी फेटाळून लावला होता. त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराड गेलेला होता, तिथं तो डिस्चार्जची मागणी करत होता, पुनर्याचिका तिथं केली होती. मात्र मुंबई हायकोर्टानं सुद्धा त्याची ती याचिका फेटाळून लावली. त्याचं कारण असं की पोलिसांनी जे पुरावे जोडलेले आहेत, जे CDR आहेत, जे SDR आहेत, म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या घटनेतले जे मुख्य आरोपी आहेत, सुदर्शन गोले, सांगळे वगैरे,
ह्या सगळ्यांचं ते त्या दिवसातलं त्या 2-3 दिवसाचं जे कॉलच्या डिटेल्स होत्या त्याच्यामध्ये ते सगळं त्याच्याशी मिळून जुळून येत होतं. महत्वाचं काय तर सुदर्शन घुले, विष्णू चाटे ही जी गँग खंडणी वसुली करायला गेली होती ती खंडणीच मुळात वाल्मिक कराड याला पाहिजे होती आणि वाल्मिक कराडला खंडणी मिळण्यासाठी अडथळा ठरले ते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख. म्हणून त्यांचा काटा काढायचं ठरलं आणि त्याचं प्लॅनिंग झालं आणि प्लॅनिंग करून हा खून झाला असं सगळं ह्या दोषारोप पत्रामध्ये म्हटलं गेलंय. हे पोलिसांनी सबळ पुरावे कोर्टाच्या समोर मांडल्याच्या नंतर त्याचं म्हणजे वाल्मिक कराडचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन सुद्धा कोर्टानं फेटाळून लावलं. त्याच्यानंतर काय तर दोष निश्चिती म्हणजे कोर्टाकडून त्या आरोपींना समोर बोलावून तुम्ही हा जो गुन्हा केलेला आहे याचे दोषारोप आता तुमच्यावर ठेवण्यात आलेले आहेत, याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय का असं विचारण्यात येतं. त्यावेळेस वाल्मिक कराडनं नेहमीसारखा आगाऊपणा केला आणि तो त्याला नडला. वाल्मिक कराड यानं मला राजकीय देशातून मला अडकवलं जातंय असं बोलण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर मेहरबान कोर्टानं वाल्मिक कराडला झापलेलं दिसून येतं आणि म्हणजे झापलं आहे आणि त्याच्यात कोर्टानं वाल्मिक कराडला एवढंच सांगितलं की जे तुम्हाला विचारलंय फक्त त्याचंच उत्तर द्या असं म्हणून वाल्मिक कराडला फटकारलं. बाकीच्या आरोपींनी मात्र तिथं तोंडही उघडलेलं नाही. म्हणजेच काय आता या आरोपींवरती पोलिसांनी केलेला जो तपास आहे तो बरोबर आहे आणि ती दोष निश्चिती दोषारोप पत्राच्या माध्यमातून आता दोष निश्चिती ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच चार्ज फ्रेम करण्यात आलेली आहे. आता इथून पुढची प्रोसेस काय चार्ज फ्रेम झाल्यानंतर प्रत्यक्ष साक्षी पुरावा तपासण्याची प्रक्रिया सुरू होते. साक्षी पुरावा म्हणजे काय तर आता ह्या केसची ट्रायल सुरू होते. म्हणजे जे जे या घटनेमधले साक्षीदार आहेत विटनेस आहेत मग आता त्याच्यामध्ये पहिले विटनेस आहेत ते संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. त्यांना पहिल्यांदा कोर्टात बोलवलं जाईल, त्यांची कोर्टात साक्ष होईल, आरोपींच्या वतीनं त्यांच्या साक्षीचं खंडन करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मग जेवढे जेवढे विटनेस आहेत ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या कोणाच्या होत्या त्या कोणाच्या नावावरती होत्या त्या गाड्या कोणी नेलेल्या होत्या मग ह्या सगळे जेवढे याच्यातले विटनेस आहेत त्या सगळ्या विटनेसला कोर्टाच्या समोर हजर केलं जातं. त्यांनी दिलेला जबाब हा बरोबर आहे हे तिथं सिद्ध केलं जातं आणि मग हा खटला पूर्णत्वाकडे जातो. असेच सगळे जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत ते देखील तपासले जातात आणि ह्या सगळ्यांचं खंडन आरोपींचे वकील करत असतात आणि मग खटला शिक्षेपर्यंत जाऊन पोहोचतो. एकंदरीत संतोष देशमुख यांच्या खुनाचं जे चार्जशीट आहे म्हणजे दोषारोप पत्र हे इतकं मजबूत आहे किंवा त्याच्यामध्ये अनेक सरकारी साक्षीदार वापरलेले आहेत किंवा सगळेच सरकारी साक्षीदार आहेत त्याच्यामुळं बहुतेक या केसमध्ये होस्टाईल होईल म्हणजेच साक्षीदार फुटण्याची जी शक्यता आहे ती जवळपास कुठंच दिसून येत नाही. त्याच्यामुळं या केसमधल्या सगळ्याच्या सगळ्या आरोपींना शिक्षा लागू शकते. ती शिक्षा सुद्धा फाशीची लागू शकते असं कायद्याच्या अनुभवी लोकांचं सांगणं आहे म्हणणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते नक्की पाहावं लागणार आहे. नेमकं ह्या संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये जी ट्रायल चालणार आहे केसची ट्रायल चालणार आहे जे साक्ष पुरावा तपासला जाणार आहे याच्यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा आणि अद्यापपर्यंत तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.